यूट्यूबवर ज्योती मल्होत्राचा ISIशी असलेला संबंध आता आणखीन उघड होऊ लागलाय। ज्योती आणि ISI अधिकारी अली हसन यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट आता समोर आलाय आणि कटाची पूर्ण योजना ही या चॅटमध्ये उघड झाली आहे। अली हसनची ज्योतीला कोड वर्डमध्ये अंडरकव्हर एजंट होण्याबद्दल विचारणा यामध्ये स्पष्ट जाणवतेय। ज्योती आणि ISI अधिकारी अली हसन यांचं चॅट आता तपास यंत्रणांच्या हाती लागलेलं आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सोमेश, नक्की या चॅटमध्ये काय आहे आणि आता या अनुषंगाने पुढचा तपास कसा असणार आहे यंत्रणांचा? पूर्वी ज्योती मल्होत्रानी वाघा अटारी बॉर्डरवरून ज्यावेळी पाकिस्तानामध्ये प्रवेश केला त्या संदर्भाने अली हसन हा पाकिस्तानातील ISIचा ऑपरेटिव्ह यांनी ज्योती मल्होत्रासोबत व्हॉट्सॲप चॅटिंग केलं। त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा प्रश्न असा विचारलाय की तिथून कोण कोण पाकिस्तानात आले आणि कोणाला काही खास प्रोटोकॉल दिला गेला का। तर त्यावर पटकन ज्योती मल्होत्राला हे लक्षात आलं नाही। अली हसन कोडवर्डमध्ये तिच्याशी बातचीत करू इच्छित होता आणि भारतातून कोणी गुप्तहेर पाकिस्तानात जात आहेत का तर त्याविषयीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता। त्याला ज्योती मल्होत्रानी प्रत्युत्तर असं दिले की मला प्रोटोकॉल मिळाला नाही, इतर कोणाला मिळाला माहिती नाही। तर त्यावर त्यांनी असं म्हटलंय की कोणी अंडरकव्हर पर्सन असेल, म्हणजे जे गुप्तहेर असतात किंवा आपल्या देशासाठी म्हणून पाकिस्तानात जाऊन या सर्व माहिती गोळा करण्याचं काम करतात, तर अशा गुप्तहेर स्वरूपाचा कोणी अंडरकव्हर पर्सन, अंडरकव्हर एजंट असेल की जो बघून लक्षात येतो, तर असा कोणी माणूस होता का की ज्याने पाकिस्तानात प्रवेश केलाय, अशी माहिती अली हसनने ज्योती मल्होत्राला विचारली आहे। त्यानंतर ज्योती मल्होत्राला त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही त्यांना गुरुद्वारामध्ये घेऊन या आणि त्या दोघांना तुम्ही दोघं तिथे बसा। म्हणजे कुठेतरी एक प्रकारे अली हसन गुरुद्वारा कोडवर्ड यूज करून कुठेतरी कोणत्या तरी व्यक्तीला घेऊन या असे निर्देश ज्योती मल्होत्राला देत होता। म्हणजेच भारताचं जे एक तगडं इंटेलिजन्सचं नेटवर्क आहे की ज्यांनी माहिती गोळा केली होती पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांबाबत आणि इतर सर्वच ठाव ठिकाणांबाबत आणि ज्याचा परिणाम आपल्याला ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहायला मिळाला। तर असे सगळे जे गुप्तहेर आहेत या गुप्तहेरांवरती पाळत ठेवण्यासाठी किंवा त्यांच्याविषयीची माहिती काढण्याचा प्रयत्न अली हसन ज्योती मल्होत्राकडून करत होता। धन्यवाद सोमेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे आता आणखीन धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहेत। ज्योती मल्होत्रा आणि पाकिस्तान आणि त्याचबरोबर तिचं असलेलं ISI कनेक्शन या संदर्भात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।